अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत। माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप असलेली चार्जशीट कॉपी लोकशाही मराठीच्या हाती आलेली आहे। या चार्जशीट कॉपीमध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर आरोपींची नावे आहेत। यासोबतच साक्षीदारांचा उल्लेख देखील यामध्ये आहे। चार्जशीट कॉपीमध्ये माणिकराव कोकाटे, विजय कोकाटे, गंगाराम सोनावणे, त्र्यंबक गोवर्धने यांची आरोपी म्हणून नावे दिसतात। ही चार्जशीटची कॉपी लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अविनाश धेगसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अविनाश, चार्जशीट कॉपीमध्ये कोकाटेंसह इतरही आरोपींची नावे दिसतात। ही लोकशाही मराठीच्या हाती लागलेली ही चार्जशीटची कॉपी आहे। काय या संदर्भातली माहिती आहे अविनाश? कॉपी सगळ्यात महत्त्वाची असते, कारण पोलिसांनी जेव्हा गुन्हा दाखल करतात, एफआयआर कॉपी जेव्हा कोर्टासमोर सादर केली जाते, त्यानंतर ती चार्जशीट कॉपी जी मिळते त्याच्यावर नोंद केली जाते की बाबा या संदर्भात हे गुन्हे दाखल आहेत, यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्यासोबत साक्षीदारांची नाव असतात। याच पद्धतीने माणिकराव कोकाटे, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, त्यांचा भाऊ विजय कोकाटे, तसंच गंगाराम सोनावणे आणि त्र्यंबक गोवर्धने अशी नावं जी आरोपी म्हणून दाखल केली आहेत, त्यांची चार्जशीट कॉपी लोकशाही मराठीच्या हाती आलेली आहे आणि ती कॉपी आपण सगळ्या प्रेक्षकांना दाखवतो। ह्या चार्जशीट कॉपीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे। पहिलंच चार्जशीट कॉपीमध्ये गुन्हा नोंद म्हणून ज्यांची केलेली आहे ते माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे, दुसरं नाव आहे विजय कोकाटे, तसं त्यांच्यासोबत गंगाराम सोनावणे आणि त्र्यंबक गोवर्धने यांची ही नावं प्रामुख्याने आरोपी म्हणून घेतलेली आहेत। ठीक आहे अविनाश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि याच संदर्भातली आणखी अधिकची माहिती आपण जाणून घेऊया। आपले नाशिकचे प्रतिनिधी महेश महाले देखील आपल्या सोबत आहेत सध्या। महेश, कोकाटेंवरील आरोपांची चार्जशीट लोकशाही मराठीच्या हाती आलेली आहे। काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे? अगदी खरं अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर गेल्या 30 वर्षापूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शासनाची फसवणूक केल्याची जी चार्जशीट आहे लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे। यामध्ये स्पष्ट असा उल्लेख करण्यात आलेला आहे का 1989 ते 94 दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी शासनाला आपण आर्थिक दुर्बल घटक असल्याचे भासवले। 30,000 रुपये वार्षिक उत्पन्न असले द्वारे त्यांनी सदनिका लाटलेली होती। या संदर्भातले जे कागदपत्र होते ते खरं तर आता आपल्या लोकशाही मराठीच्या हाती लागले। गेल्या 30 वर्षांपासून या प्रकरणी जे आहे ते नाशिक कोर्टामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या संदर्भात अपील सुरू होता। आणि यानंतर जर बघितलं असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रथम न्याय वर्गाने जे आहे ते कोकाटे यांना 2 वर्षांचा शिक्षा आणि 50,000 रुपयाच्या जातमुचलक्यावर जे आहे ते जामीन देण्यात आलेला होता। याच्यानंतर कोकाटेंनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केलेलं होतं। या अपीलामध्ये त्यांनी त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळवलेली होती। यानंतर जर आपण बघितलं तर आता 2 दिवसापूर्वी माणिकराव कोकाटे यांना प्रथम न्याय वर्गाने दिलेली शिक्षा आहे ती कायम ठेवलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल जो आहे तो कायम ठेवलेला आहे। त्यामुळे त्यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। आणि माणिकराव कोकाटे त्यावेळेस तिथे उपस्थित नव्हते म्हणून आता त्यांच्या संदर्भात याचिकाकर्ते यांनी खरं तर अटक वॉरंट काढलेला आहे। आणि महेश, याच अटक वॉरंट संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की नाशिक पोलिसांचं पथक नेमकं मुंबईच्या दिशेने केव्हा निघणार आहे? ते पथक निघालं आहे का? अपडेट काय आहे नेमकी त्या संदर्भातली? आणि या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना कुठेतरी सरकारकडनंच अभय दिलं जातंय की काय, असे देखील सवाल उपस्थित होत आहेत। नाशिक पोलिसांचं पथक निघालंय? अगदी खरं आहे, अजून तरी नाशिक पोलिसांचं जे पथक आहे ते निघालेले नाहीये। या ठिकाणी जर आपण बघितलं तर नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर जर आपण बघितलं तर कुठल्याही क्षणी हे पथक जे आहे ते नाशिक मधून निघणार आहे। या पथकामध्ये 2 वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी असणार आहे। आणि या पथकासंदर्भात थोडीशी मी माहिती अशी देऊ शकतो का, सुरुवातीला ही जे पथक असणारे हे सुरुवातीला जे आहे ते लीलावती रुग्णालयाचे रुग्णालयाचे जे डॉक्टर आहे त्यांच्या सोबत ते चर्चा करणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीची ते विचारपूस करतील। आम्ही त्यांना घेऊन जाऊ शकतो का हे डॉक्टरांकडनं ते समजून घेतील। आणि डॉक्टरांनी जर उत्तर दिलं तर त्या पद्धतीने ते पुढे कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच अद्याप तरी पथक जे आहे नाशिक पोलिसांचं पथक ते अद्याप तरी मुंबईसाठी रवाना झालेलं नाही। मात्र कुठल्याही क्षणी नाशिक पोलिसांचं जे पथक आहे ते मुंबईला निघणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि यानंतर आता जी प्रोसेस सुरू आहे ते आता सुरुवातीला कागदपत्रांची जी पडताळणी
ती केली जात आहे. आवश्यक कागदपत्र सोबत घेतले जातील आणि त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि लीलावती ठीक आहे रुग्णालयात ठीक आहे महेश, तुम्हाला डॉक्टरांकडनं थांबवतो या काही संदर्भात क्षणांसाठी. पुन्हा एकदा येईन आपल्याकडे. एक अत्यंत महत्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते. माणिक